नमस्कार महाराज मित्रांनो, आपण जे डोसेस देतो आहोत ते आपल्या पिकाला खरोखर लागू पडतात का? तुम्ही जर वरून फेकून डोस देत असाल तर तुमचं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 50 ते 60% फॉस्फरस वाया जातो, 70% फॉस्फरस वाया जातो मित्रांनो। थोडक्यात सांगतो आणि इथे काय डोस दिलेला आहे, आता हे जवळपास महिन्याभराचा प्लॅन झालेला आहे तेही सांगतो मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फॉस्फरस हा इमोबाईल असतो जमिनीमध्ये, तो सहजासहजी वाहून नेला जात नाही पाण्याने। आता आपण जर वरून डोस फेकून दिले वरून, तर फॉस्फरस फक्त अर्धा सेंटीमीटर पाण्यामार्फत खाली जातो जमिनीमध्ये। जर तुम्ही इथे वरती तुम्ही समजा कुठलीही ग्रेड दिली 10, 26, 12, 32 DAP, तर ते वर पडून राहील मित्रांनो, आणि तिथून पाण्याच्या संपर्कात आलं की अर्धा सेंटीमीटर जमिनीत जातो। आता अर्धा सेंटीमीटर जर तो जमिनीत जात असेल तर मुळात त्याच्या जवळजवळ 2 ते 3 सेंटीमीटर डीपमध्ये आहेत महाराज, तर ते कसं काय घेईल? आता इथे मी त्यांना काय सांगितलं आहे, हा जो डोस दिलेला आहे पहिले, आता पहिला डोस आम्ही काय केला आहे, 1000 1 युरिया, 3 झेरॉनचा सिंगल सुपर फॉस्फेट, 1 पॉलिसल्फेट, 12 किलो यारामिला कॉम्प्लेक्स। तर इथे जे होत आहे मित्रांनो, हे पूर्ण गोल करून दिलेलं आहे आणि गोल करून दिलून परत मी त्यांना कोरून द्यायला लावलं आहे। आता तुम्हाला बघायला भेटेल, हे बघा हे डोस, हे बघा तुम्हाला थोडं मातीमध्ये दिसायला भेटेल। आता विरघळत आला बघा, दिसतंय, हे बघा हे कोरून दिलेलं आहे। आता इथे दोन आपले जे मेन आहेत म्हणजे फॉस्फरस आणि नायट्रोजन। आता युरिया जर दिलेला आहे, आता इथे दिसायला बघायला भेटेल तुम्हाला, इथे बघायला भेटेल, हे बघा इथे जर बघाल तुम्ही, इथे एकदम स्पष्ट दिसायला भेटेल, हे बघा हे मटेरियल निघतंय। हे माती आड काबर द्यायला लावलं आहे? पहिला मुद्दा, फॉस्फरस जवळजवळ हे त्यांनी 2 ते 3 सेंटीमीटर मध्ये दिले आहे कोरून, त्याच्यामुळे फॉस्फरस पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर डायरेक्ट रूट झोनला भेटेल, त्याच्यामुळे मुळांची वाढ चौफेर गोल चांगले होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेंडा चालायला, आपला पोंगा चालायला नायट्रोजनची गरज असते। युरिया हा एकदम व्होलेटाईल असतो महाराज, जर त्याला मोकळ्या याच्यात ठेवाल तर तो ऑक्सिजनच्या संपर्कात उडायला सुरुवात होऊन जाते, नायट्रोजन उडून जातो, त्याच्यामुळे नुकसान होतं। तर दोन ज्या महत्त्वाचे घटक आहेत नायट्रोजन आणि फॉस्फरस, तुम्ही जर कोरून दिले तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल। आणि तुम्ही जर थोडंसं पैशांसाठी विचार केला तर तुमचं 70 ते 50% मटेरियल तुमचं वाया जाण्याचे चान्सेस राहतात मित्रांनो। हे बघा, आता तुम्हाला कोरून देतानाही आपण काय करतो, एका साईडला टाकून देतो, एका साईडला टाकून आपलं तोंडासारखं नाही मित्रांनो, याला चौफेर मुळा येतात, त्याच्यामुळे चौफेर टाका, तुम्हाला रूट्स ग्रोथ जी आहे चांगले दिसेल आणि झाडाची सर्वांगीण वाढ होईल मित्रांनो। असं नाही, हे बघा इथे रूट्स दिसायला लागल्यात, दादा हे बघ दाखव, हे बघा आता कुठपर्यंत रूट्स यायला लागल्यात, तुम्हाला ह्या साईडला रूट्स दिसतील मित्रांनो, हे बघा कुठपर्यंत ही रूट्स गेली आहे, तेच तुम्हाला इकडच्या साईडलाही दिसेल। तुम्ही ज्या साईडला चांगलं कोराल तर तुम्हाला रूट्स शो व्हायला लागून जातील, पण हे बघा इथेही तुटायला लागले, हे बघा हे रूट्स जाते इकडे, हे बघा आता त्या साईडने, आता परत ह्या साईडने कोरू आपण। सांगायचा उद्देश तेवढंच महाराज की डोस देताना कोरून द्या, कारण की आपला नायट्रोजन फॉस्फरस, हे बघा इकडे ही सर्वांगीण वाढ होते, हे बघा हे रूट्स, म्हणजे ही पूर्णपणे ग्रोथ होईल आणि त्याला सगळीकडनं न्यूट्रिशन भेटेल आणि त्याचा परिणाम तुमच्या पिकावर दिसेल मित्रांनो। नाही तर आपण करतो आहे फक्त करून मनाला समाधान भेटलं पाहिजे म्हणून नका करा, पिकाला त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून करा मित्रांनो। आणि डोसेस घेताना अशी काळजी घ्या। यासाठी एवढंच। माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा मला। जय हिंद, जय महाराष्ट्र।